two-dimensional array. Okay, so previous lecture we studied the one-dimensional array. Okay, and in that we have studied all the examples of one-dimensional array of integer type. Okay, because तुम्हाला float आणि integer तर त्याच्यामध्ये तुम्हाला integer array वरतीच examples येतात. Okay, आणि आपल्याला कॅरेक्टर अरे पण करायचा आहे वन डायमेन्शनल कॅरेक्टर अरे म्हणजेच अरे ऑफ कॅर टाइप. ओके, सो हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे, बट हे आपण कधी बघणार आहे टू डायमेन्शनल अरे झाल्यानंतर तुम्हाला एक सेपरेट पॉइंट आहे कॅरेक्टर अरे अँड स्ट्रिंग त्याच्यामध्ये बघणार आहे. ओके, सो कॅर टाइपचा वन डायमेन्शनल अरे आपण टू डायमेन्शनल अरे झाल्यानंतर बघणार आहे. ओके, बिकॉज त्याचा एक सेपरेट चॅप्टर आहे. ठीक आहे. नाउ आता वन डायमेन्शनल अरे मीन्स व्हाट, अरे डिक्लेअर विथ सिंगल सबस्क्रिप्ट. ओके, आपण अरे कसा डिक्लेअर केला, सिंगल सबस्क्रिप्ट ने डिक्लेअर केला. नाउ टू डायमेन्शनल अरे आपण डिक्लेअर करणार विथ टू सबस्क्रिप्ट. ओके, वन डायमेन्शनल अरे आपण फक्त एका सबस्क्रिप्ट ने केलेला. आता टू डायमेन्शनल अरे वी विल डिक्लेअर युजिंग अ टू सबस्क्रिप्ट, सो इट इज कॉल्ड एज टू डायमेन्शनल अरे. ओके, now two-dimensional array has two subscript. Okay, so it is called as two-dimensional array. So first subscript represent the number of rows and the second subscript represent the number of columns. Okay, subscript. So first represent the number of rows and second represent the number of columns. Okay, so this is a two-dimensional array. Now how to declare a two-dimensional array? सेम जसं आपण वन डायमेन्शनल अरेची स्टार्टिंग बघितली, व्हॉट इज मीन बाय वन डायमेन्शनल अरे, हाऊ टू डिक्लेअर इट, हाऊ टू इनिशियलाइज इट अँड प्रोग्राम्स ऑन द वन डायमेन्शनल अरे. सेम आपण तेच फॉलो करणार आहे. व्हॉट इज टू डायमेन्शनल अरे, हाऊ टू डिक्लेअर टू डायमेन्शनल अरे, हाऊ टू इनिशियलाइज इट अँड सम प्रोग्राम्स ऑन द टू डायमेन्शनल अरे. ओके, सो हाऊ टू डिक्लेअर टू डायमेन्शनल अरे, दॅट इज 2D अरे. ओके, सो फर्स्ट ऑब्वियसली डेटा टाइप, ह्याच्यामध्ये पण आपण मेन फोकस इंटिजर वरतीच आपण करणार आहे. डेटा टाइप, then array name जे तुम्हाला द्यायचं आहे ते. so for that follow the rule of the variable names. okay, then there are the two subscript, one for rows and second for columns. okay, for example data type, suppose int, array name is a for example. okay, and number of rows 3 and number of columns 2. okay, so this is the declaration of a two dimensional array. okay, so जसं आपण सिंपल व्हेरिएबल डिक्लेअर केलं, सपोज ए हे नॉर्मल व्हेरिएबल आहे. सो तुम्हाला कसं सांगते की जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू द मेमरी ब्लॉक ऑफ 2 बाइट इज अलोकेटेड फॉर द व्हेरिएबल ए बिकॉज ए इज ऑफ टाइप इंटिजर. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला ए जर इंटिजर अरे असेल तर तेव्हा मेमरी ब्लॉक कसं, मेमरी अलोकेशन कसं होतं फॉर अरे ए हे पण एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, नाउ जेव्हा आपण टू डायमेन्शनल अरे डिक्लेअर करतो, at that time how the memory allocation is take place for the or memory is allocated for the two dimensional array. okay, so for that suppose आता a सुद्धा integer टाइपचा आहे. okay, now total किती ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार बघा. आता जसं वन डायमेन्शनल अरेला आपण जेवढी साईज देतो तेवढी ब्लॉक ऑफ मेमरी अलोकेट होते. आता इथे तुम्ही रोज आणि कॉलम्स मध्ये साईज देताय. ओके, सो 3 rows and 2 columns. सो नॉर्मली तुम्ही आता मॅथ्स मध्ये मॅट्रिसेस पाहिलेला आहे. ओके, तर त्याच्यामध्ये बघा 2 columns and 3 rows. ओके, सो टोटल किती ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार, टोटल 6. 1 2 3 4 5 6. सो जनरली काय करायचं, 3 into 2 म्हणजे जेवढे कॉलम्स आहेत आणि जेवढे रोज आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. that number of blocks will be allocated for that particular two dimensional array. okay, आणि each block obviously कितीचा असणार आहे, 2 बाइटचा असणार आहे बिकॉज इंटिजर अरे आहे. ओके, सो बघा आता हे जे कंपाइल, आता इथे बघा आपण डिक्लेअर केलेले. सो बाय डिफॉल्ट कंपाइलर कसं मेमरी अलोकेशन करतो फ्रॉम द 0. सो हा जरा 0 कॉलम फर्स्ट कॉलम बिकॉज 2 कॉलम आहेत ना. सपोज आता इंट जर अरे आहे a of 5 तर ह्याला मेमरी अलोकेशन कसं होतं 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि पहिला एलिमेंट 0 ला 1 2 3 4 असं. म्हणजे जर 5 साइज असेल तर 0 to 4 असतं. जसं 2 कॉलम्स आहेत तर 0 to 1 आणि 3 रोज आहेत. पहिली जी सबस्क्रिप्ट असते दॅट इज ऑलवेज रो आणि सेकंड सबस्क्रिप्ट ऑलवेज कॉलम. सो 3 रोज आहेत. सो 0 1 2 असं मेमरी अलोकेशन होणार. ओके, आणि ईच ब्लॉक किती बाइटचा असणार, 2 बाइटचा. म्हणजे टोटल किती मेमरी अलोकेशन होणार, 3 into 2
6 ब्लॉक आणि 6 into 2 टोटल 12 बाइट्स ऑफ मेमरी अलोकेट होणार फॉर दिस इंटिजर अरे दॅट इज ए and ए अरे इज नाउ 2 डायमेन्शनल अरे. ओके, सो हे झालं मेमरी अलोकेशन आणि याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू असणार जोपर्यंत तुम्ही व्हॅल्यू टाकत नाही तोपर्यंत. ओके, नाउ नेक्स्ट आता अजून एक एक्सप्लेन करते मेमरी अलोकेशन मध्ये डिटेल्स मध्ये. सो बघा, जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की हा जे ब्लॉक ऑफ मेमरी आहे किंवा इथली जी व्हॅल्यू आहे ती ऍक्सेस करण्यासाठी आपण ए ऑफ 0 यूज करणार 1 डायमेन्शनल अरे मध्ये. इथली व्हॅल्यू ए ऑफ 1, इथली ए ऑफ 2, इथली ए ऑफ 3 आणि ही फिफ्थ व्हॅल्यू ए ऑफ 4. ओके, अशा व्हॅल्यू आपण ऍक्सेस करतो. सो 2 डायमेन्शनल अरे मध्ये कसं ऍक्सेस होणार? सो आता आपण किती घेतलेले आहेत? साइज 3 रोज अँड 2 कॉलम्स. सो 3 रोज अँड 2 कॉलम्स. ओके, जसं तुम्हाला सांगितलं हा 0th कॉलम हा फर्स्ट कॉलम, हा 0th रो हा फर्स्ट रो आणि हा सेकंड रो. ओके, म्हणजे टोटल 3 रोज. ओके, त्याच्यानंतर इथली जी व्हॅल्यू असेल ती ऍक्सेस करण्यासाठी तुम्ही यूज करणार ए ऑफ 0 0. म्हणजे फर्स्ट नेहमी काय असणार आहे? इंडेक्स रोची आणि सेकंड इंडेक्स असणार आहे कॉलमची. ओके, सो 0th रो आणि 0th कॉलमचा जर तुम्हाला ह्या पोझिशनचा इलेमेंटचा ऍक्सेस करायचा असेल तर तुम्ही कसं ऍक्सेस करणार? ए ऑफ 0 0. इथला जर ऍक्सेस करायचा असेल तर पहिले रो लिहितो, तो रो 0च आहे आणि कॉलम फर्स्ट आहे, सो 0 1. ओके, इथली व्हॅल्यू कशी? पहिल्यांदा रो, सो रो 1 आणि कॉलम नंतर 0 बिकॉज 0th कॉलम आहे. नंतर इथे रो 1 आणि कॉलम पण 1. नंतर इथे ए ऑफ 2 रो आणि कॉलम 0, ए ऑफ 2 रो आणि कॉलम 1. तर अशा तुम्ही सेपरेटली व्हॅल्यू काय करू शकता? ऍक्सेस करू शकता. ओके, आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज आता मी तुम्हाला इंट बी 4 ऑफ 4 रोज आणि 4 कॉलम्स दिले तर कशी मेमरी अलोकेट होणार? टोटल बी साठी टोटल 16 ब्लॉक, 4 into 4 16 ब्लॉक. ओके, 16 ब्लॉक ऑफ मेमरी आणि इच ब्लॉक ऑफ 2 बाइट म्हणजे 16 into 2 32 बाइटचं मेमरी अलोकेशन होणार. आता रो कॉलम किती आहेत? 4 आहेत. ओके, आणि रोज पण किती आहेत? 4 आहेत. ह्या रो ची इंडेक्स आणि ही कॉलमची इंडेक्स. ओके, सो हा इलेमेंट तुम्ही कसा ऍक्सेस करणार? ए ऑफ 0 0. पहिल्या रोच्या इंडेक्स लिहायची, नंतर कॉलमची, नंतर रो 0च आहे आणि कॉलम 1 आहे, नंतर रो 0 आहे कॉलम 2 आहे, नंतर रो 0 आहे कॉलम 3 आहे. ओके, त्याच्यानंतर रो 1 आहे कॉलम 0 आहे, रो 1 आहे आणि कॉलम पण 1 आहे. इथे रो 1 आहे आणि कॉलम 2 आहे, रो 1 आहे आणि कॉलम 3 आहे. ओके, नाउ हियर कॉलम रो 2 कॉलम 0, रो 2 कॉलम 1, रो 2 कॉलम 2, रो 2 कॉलम 3. ओके, त्याच्यानंतर ही व्हॅल्यू इथल्या ब्लॉकची व्हॅल्यू कशी ऍक्सेस करणार? रो 3 कॉलम 0, रो 3 कॉलम 1, रो 3 कॉलम 2 and रो 3 कॉलम 3. ओके, नाउ बघा, तर हे झालं तुमचं मेमरी अलोकेशन फॉर दिस 2 डायमेन्शनल अरे. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट पॉइंट आता हाऊ टू इनिशियलाइज द 2 डायमेन्शनल अरे. तर हे झालं डिक्लेरेशन. नाउ इनिशियलाइज कसं करायचं 2 डायमेन्शनल अरे? ओके, आता जसं व्हेरिएबल डिक्लेरेशन झाल्यानंतर आपण काय करतो की त्याला व्हॅल्यू कशी असाइन करतो, म्हणजे इनिशियलायझेशन. जसं आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये 1 डायमेन्शनल अरे डिक्लेअर झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप इज इनिशियलाइज द 1 डायमेन्शनल अरे. नाउ हियर इनिशियलायझेशन ऑफ 2 डायमेन्शनल अरे. अगेन ह्याच्यामध्ये 2 पार्ट येणार, सेम कंपाइल टाइम अँड रन टाइम. ओके, सो कंपाइल टाइम तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही प्रोग्राम कंपाइल करणार ऍट दॅट टाइम त्या ब्लॉक मध्ये मेमरी असाइन होणार. ओके, आणि रन टाइम मीन्स काय? प्रोग्राम रन केल्यानंतर म्हणजे युजिंग स्कॅनएफ तुम्ही 2 डायमेन्शनल अरे काय करणार? इनिशियलाइज करणार. ओके, सो फर्स्ट वी विल सी द कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. ओके, त्याच्यानंतर कधी पण बघा, आता जेव्हा मी इंडेक्स लिहिलेला प्रिव्हियस स्लाइडला तेव्हा त्या इंडेक्स कसे लिहिले? मी रो वाईज दिले. पहिले सगळे फर्स्ट रो चे जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे कंप्लीट केले, नंतर सेकंड रो चे, ओके, नंतर थर्ड रो चे. ओके, असं काय केलं आपण?
व्हॅल्यू मॅट्रायसेसला दिल्या. ओके, सो तुम्ही जेव्हा व्हॅल्यू देणार 2 डायमेन्शनल अरेला किंवा त्याला आपण मॅट्रायसेस पण म्हणू शकतो रो आणि कॉलम मध्ये. ओके, जर तुम्हाला आता M3 असेल तर तुम्हाला मॅट्रायसेस चॅप्टर आहे बघा. ओके, किंवा जर डिटर्मिनंट होतं ना 3x3 चं, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू कशी टाकायचे, रो वाईज टाकायचे. सो त्या केस मध्ये सो आपण 2 डायमेन्शनल अरेला मॅट्रायसेस सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो काय की माझ्याकडे जर हा असा मॅट्रायसेस आहे 3x3 चा. ओके, सो मी व्हॅल्यू कशा टाकणार, हा 0 रो 1 2, हा 0 कॉलम 1 2. ओके, सो व्हॅल्यू अशा नाही टाकायच्या तुम्ही इनिशियलाइज करताना. व्हॅल्यू कशी टाकायच्या, रो वाईज. पहिल्या रोचे व्हॅल्यू कंप्लीट झाल्याशिवाय तुम्ही नेक्स्ट रोला येणार नाही. मग रो मध्ये आता तुम्ही 3 कॉलम्स आहे म्हणजे रो मध्ये किती व्हॅल्यू असतील, 3 असतील. ओके, जर तुमचे कॉलम्स 2 असतील तर रो मध्ये किती व्हॅल्यू असणार, इच रो मध्ये 2 असणार. मग तुम्ही व्हॅल्यू कधी पण असे नाही टाकायचे. व्हॅल्यू कसे टाकायचे, रो वाईज टाकायचे. फर्स्ट रोच्या व्हॅल्यू कंप्लीट झाल्यानंतर यू विल एंटर द व्हॅल्यू ऑफ द सेकंड रो, देन थर्ड रो, देन फोर्थ रो, असे कंटिन्यू होणार. ओके, सो रो वाईज तुम्हाला व्हॅल्यू काय कराव्या लागतात, इन्सर्ट कराव्या लागतात. ओके, नाउ वी विल सी हाऊ टू इनिशियलाइज द 2 डायमेन्शनल अरे at compile time and after that the run time. Okay, compile time initialization. Okay, so for that we have to declare first. Okay, suppose आपण 3x3 चा अरे दिला. ओके, 3x3 चा. तर कंपाइल टाइम इनिशियलायझेशन कसं करायचं बघा. सेम लाईक 1 डायमेन्शनल अरे, स्टार्ट कर्ली ब्रेसने होणार आणि एंड पण कर्ली ब्रेसने होणार. ओके, आता इथे बघा आपण 1 डायमेन्शनल मध्ये डायरेक्टली व्हॅल्यू आपण देतो. ओके, तर इथे तुम्हाला तसं द्यायचं नाहीये. इथे तुम्हाला कसं करायचं की स्टार्ट आणि एंड तर तुम्ही देणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय देणार आहे बघा, किती रोज आहेत, 3 रोज आहेत. सो असे 3 रोज काढून घ्यायचे आणि हा स्टार्ट आणि एंड तर राहणारच आहे. ओके, 3 रोज आहेत, सो सेपरेट करण्यासाठी कॉमा द्यायचा. ओके, त्याच्यानंतर लास्ट रो नंतर कॉमा द्यायचा नाही, डायरेक्टली हे जे स्टार्ट झाले ते एंड करायचं. ओके, आता 1 रो मध्ये किती इलेमेंट्स असणार, 3 असणार. बिकॉज मेमरी अलोकेशन कसं होणार आहे आता ह्याला ए साठी. Okay, 0 1 2 because 3 rows and 0 1 2 because 3 column. Okay, so each row मध्ये किती एलिमेंट्स असणार आहे, टोटल 3, 1 2 3 1 2 3. ओके, सो जे एलिमेंट्स असतील ते आता हे जे स्टार्ट आणि कर्ली ब्रेस आहेत इनसाइड, हे जे आउटसाइड कर्ली ब्रेस आहे त्याच्या आतमध्ये जेवढे स्टार्ट आणि एंड कर्ली ब्रेस असतील दॅट आर द नंबर ऑफ रोज. आणि त्या इच कर्ली पेअर ऑफ कर्ली ब्रेस मध्ये, म्हणजे आता ही एक पेअर आहे कर्ली ब्रेसची, लेफ्ट आणि राईट. ओके, ओपन आणि क्लोज कर्ली ब्रेस. सो त्याच्यामध्ये काय येणार आहे, तुम्हाला रो वाईज जे एलिमेंट्स टाकायचे ते येणार आहे. सपोज मी टाकलं 5 8 9. ओके, त्याच्यानंतर 10 15 20, त्याच्यानंतर 3 6 2. ओके, सो बघा आता हे किती येणार, ह्या पेअर्स जेवढे तुमचे नंबर ऑफ रोज आहेत आणि त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स येणार, जेवढे तुमचे नंबर ऑफ कॉलम्स आहेत. सो जो पहिला हा ऑलवेज काय असणार आहे, फर्स्ट रो. तर हा फर्स्ट रो म्हणजेच कोणता, 0th रो. हा येणार फर्स्ट रोला ऑटोमॅटिक जाणार आणि हे सेकंड रोला. म्हणजे तुम्ही फक्त एवढंच देणार आहे, ऑटोमॅटिकली ही पहिला 0th रो कन्सिडर होईल, हा फर्स्ट आणि हा सेकंड. आणि हा 0th कॉलम होईल, हा फर्स्ट कॉलम होईल आणि हा सेकंड कॉलम होईल. सो हा 5 कुठे जाणार, 0 0 ला, म्हणजे इथे जाणार. हा 8 कुठे जाणार, 0 1 ला जाणार. त्याच्यानंतर हा 9 कुठे जाणार, 0 0 आणि 2 ला जाणार. ओके, त्याच्यानंतर हा 10 कुठे जाणार, 1 रो आणि 0 कॉलम, म्हणजे इथे जाणार. त्याच्यानंतर हा 15 कुठे जाणार, 1 आणि 1, म्हणजे इथे जाणार. त्याच्यानंतर हा 20 कुठे जाणार, 1 आणि 2 पोझिशनला, 1 आणि सेकंड, दॅट इज 20. ओके, नाउ सेकंड आणि 0th पोझिशनला 3 जाणार. ओके, सेकंड आणि 1 पोझिशनला काय जाणार, 6 जाणार. त्याच्यानंतर सेकंड आणि सेकंड पोझिशनला काय जाणार, 2 जाणार. ओके, सो दिस इज अ कंपाइल टाइम इनिशियलायझेशन. म्हणजेच काय की प्रोग्राम कंपाइल करतानाच मेन मेमरी मध्ये काय जाणार, व्हॅल्यू जाणार. ओके, सो दिस इज अ कंपाइल टाइम इनिशियलायझेशन ऑफ अ 2 डायमेन्शनल अरे. ओके, सो हा एक वे झाला कंपाइल टाइम इनिशियलायझेशनचा. अजून एक वे आहे, तो पण तुम्हाला एक्सप्लेन करते. नाउ कंपाइल टाइम इनिशियलायझेशनचा अनदर वे बघा कसा आहे. तुम्ही पहिल्यांदा डिक्लेअर करून घेणार. सपोज सेम आपण हेच आपल्याला हे जे मॅट्रिक्स इनिशियलायझेशन किंवा 2 डायमेन्शनल अरे इनिशियलायझेशन केले, सेम आपण एक वेगळ्या वेनी कसं करू. कंपाइल टाइम म्हणजे बोथ वेनी
प्रोग्राम कंपाईल केल्यावरतीच व्हॅल्यू असाइन होणार मॅट्रिक्सला किंवा टू डायमेन्शनल अरेला. फक्त जे तुम्ही असाइनमेंटचा आहे तो सिंटॅक्स वेगळा आहे. सो सेम तुम्ही हेच कसं करू शकता बघा. ए ऑफ 0 0 ला 5 जाणार, ए ऑफ 0 1 ला 8, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली मेन्शन करावं लागतं इथे. नंतर ए ऑफ 1 0 ला 10 जाणार, ए ऑफ 1 1 ला 15 जाणार, ए ऑफ 1 आणि 2 ला 20 जाणार. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट ए ऑफ 2 0 ला 3 जाणार, ए ऑफ 2 1 ला 6 जाणार आणि ए ऑफ 2 2 ला 2 जाणार. ओके, बट दिस इज नॉट अ फिजिबल वे. हे आपण डायरेक्टली असं करू शकतो ना, मग तुम्हाला हे या वेनी करण्याची काहीच गरज नाही. सो हे दोन वेज आहेत. सो फक्त लक्षात ठेवा की असे पण वेज आहेत आपल्याकडे. कंपाईल टाइमचा हा एक वे आणि हा एक वे आहे. तर त्यातला मोर इफिशियंट वे कोणता आहे? हा फर्स्ट आहे. ओके, सो ह्या स्टेटमेंट्सनी पण असंच मेमरी अलोकेशन होणार आहे आणि ह्या स्टेटमेंटनी पण असंच होणार आहे आणि दोन्ही केसमध्ये कंपाईल टाइमच मेमरी अलोकेशन होणार. ओके, आता आपण अजून एक ॲरे घेऊ आणि अजून एक तुम्हाला करून दाखवते कंपाईल टाइमचं. सपोज आता फ्लोट एक घेऊयात आपण, बी ऑफ 2 4 म्हणजे 2 रोज अँड 4 कॉलम. ओके, सो कसं मेमरी अलोकेशन पहिल्यांदा कसं होणार बघा. 2 रोज ना आणि 4 कॉलम. हा रोजचा इंडेक्स आणि हा कॉलमचा इंडेक्स. ओके, आणि तुम्हाला कसे व्हॅल्यूज द्यायच्यात? रो वाईज. फर्स्ट रो कंप्लीट करायचा आहे आणि मग नंतर सेकंड रो. ओके, सो हे स्टार्ट आणि एंड येणार. ओके, आता किती रोज आहेत? 2. सो आणि रो सेपरेट करण्यासाठी कॉमा. लास्ट रो असेल त्याच्यानंतर कॉमा द्यायचा नाही. त्याच्यानंतर या रो मध्ये किती तर फर्स्ट रो मध्ये किती व्हॅल्यूज येणार? जेवढे तुमचे कॉलम्स आहेत. ओके, सो किती? 4 आहेत. सो आता फ्लोट टाइपचे, सो आपण इथे फ्लोट टाइपच्या व्हॅल्यूज देऊया. 4 जेवढे रोज आहेत तेवढ्या रो मध्ये व्हॅल्यू येणार. ओके, ओके झालं. आता बघा, हा झाला ऑटोमॅटिकली 0th रो, हा फर्स्ट रो. हे 0 कॉलम 1 2 आणि 3, म्हणजे ऑटोमॅटिकली हा 0 आणि 0 पोझिशनला काय जाणार? 3.2 जाणार. त्याच्यानंतर 0 आणि 1 पोझिशनला काय जाणार? 1.3 जाणार. 0 आणि 2 पोझिशनला काय जाणार? 2.5 जाणार. 0 आणि 3 पोझिशनला काय जाणार? 4.2 जाणार. 1 आणि 0 पोझिशनला काय जाणार? 1.8 जाणार. 1 आणि 1 पोझिशनला काय जाणार? 1.9 जाणार. 1 आणि 2 पोझिशनला काय जाणार? 2.8 जाणार. त्याच्यानंतर 1 आणि 3 पोझिशनला काय जाणार? 3.8 जाणार. आलं लक्षात? ठीक आहे. तर हे काय झालं तुमचं? मेमरी अलोकेशन or assigning the value at compile time. Memory allocation at compile time or assigning value to the two dimensional array at compile time. Okay, इथे टोटल किती ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार? 2 into 4 8 ब्लॉक ऑफ मेमरी. ओके, आणि each ब्लॉक कितीचा असणार? फ्लोट टाइपचा आहे, म्हणजे 1 ब्लॉक 4 बाइटचा असणार, म्हणजे टोटल 32 बाइट ऑफ मेमरी असाइन होणार फॉर द टू डायमेन्शनल array B. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप पॉइंट, how to initialize at runtime two dimensional array. Okay, runtime initialization of two-dimensional array. Okay, so first that we have to declare. Okay, so सुरुवातीला जसं आपण 1 डायमेन्शनल अरे मध्ये बघितले की आपल्याला जर 10 एलिमेंट्स पाहिजे तर आपण 10 पर्यंतच इनिशियलायझेशन केलं. ओके, बट जर आपल्याला इंडेक्स 1 पासून पाहिजे, जसं तुम्हाला आता आपण जस्ट सांगितलं की इंडेक्स कशी स्टार्ट होते? रो आणि कॉलमची 0 0 पासून. ओके, बट जर आपल्याला 1 पासून स्टार्ट करायचे असेल तर आपण काय करतो? इथे एक मॅक्झिमम साईजचा अरे काय करतो? डिक्लेअर करतो. ओके, सो इथे पण तुम्ही काय करणार? तसंच करणार आहे बघा. जर तुम्हाला 1 पासून इंडेक्स पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार आहे? इथे मॅक्झिमम, सपोज मी 10च लिहिते, आपण 10 पेक्षा जास्त रो आणि कॉलम शक्यतो घेत नाही. ठीक आहे, तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर इथे जास्तीची व्हॅल्यू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर
रो आणि कॉलम आहे. सो आता आपण बघा फ्लॉइड्स ट्रायंगल वगैरेचे प्रोग्राम बघितले हे आउटपुटचे. ओके, सो ह्याच्यामध्ये रो आणि कॉलम होते की नाही. सो आपण कसे घेतले, दोन लूप घेतले ना. आय लूप मध्ये जे लूप, म्हणजे आय लूप इज फॉर रो आणि जे लूप इज फॉर कॉलम. ओके, सो सेम आता ह्याच्यामध्ये पण आपले रोज आणि कॉलम्स आहे. सो आपल्याला एक इंडेक्स रो साठी लागणार आणि one index is required for the row and another index is required for the column. So we have to declare here two indexes. Okay, त्याच्यानंतर आपण एक नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम साठी की जसं आपण वन डायमेन्शनल अरे मध्ये एंटर साइज ऑफ अरे करतो, म्हणजे आपण 50 चा अरे डिक्लेअर करून ठेवायचो आणि नंतर n स्कॅन करायचो की n 50 ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार आहे याला, पण त्यातले तुम्हाला किती यूज करायचे त्यासाठी आपण n स्कॅन करायचो. ओके, सेम आता ह्याच्यामध्ये दोन असणार आहे, नंबर ऑफ रोज पण असणार आहे आणि नंबर ऑफ कॉलम्स पण असणार आहे. सो एक आपण नंबर ऑफ रोज साठी घेऊ आणि एक व्हेरिएबल नंबर ऑफ कॉलम साठी घेऊ. ओके, त्याच्यानंतर CLR SCR जर तुम्ही टर्बोसी यूज करत असाल तर देवदेव CPP किंवा मोबाईल वरती जर तुम्ही ऍप इन्स्टॉल केली असेल तर तिथे तुम्हाला CLR SCR ची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर जसं आपण वन डायमेन्शनल मध्ये एंटर साइज ऑफ अरे करायचो तसं इथे काय असणार आहे, एंटर नंबर ऑफ रोज. आता मी हे कशासाठी इथं सपोज मला 3 आणि 2 पाहिजे, म्हणजे 3 रो आणि 2 कॉलमच पाहिजे, तर मी इथे 3 आणि 2 पण लिहू शकते, पण मग इंडेक्स कसे होते, 0 पासून होते. ओके, सो ते आपल्याला जर इंडेक्स 1 पासून सुरू करायचे असेल तर आपण मॅक्झिमम व्हॅल्यू काय करतो, डिक्लेअर करतो. सो सेम तसंच करायचं आहे बघा. scanf %d and %m आपण एकाच ह्याच्यामध्ये रो आणि कॉलम दोन्ही पण करू शकतो. सो फर्स्ट प्रोग्राम आहे, सो मी सेपरेट घेते, एंटर नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे, 10 रोज आणि 10 कॉलम्स असाइन झाले, पण त्यातले तुम्हाला किती पाहिजेत नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स तेवढे आपण घेतले. रोज साठी m यूज केले आणि कॉलम साठी n. सो नाउ एंटर एलिमेंट्स. सो टोटल किती एलिमेंट्स टाकायचे बघा, एंटर एलिमेंट्स. आपण काय करू तुम्हाला माहिती आहे किती लागतात, m into n. जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे आपल्याला काय करावे लागतात, टाकावे लागतात. ओके, सो एंटर एलिमेंट्स. एंटर बघा आपण असं करूयात म्हणजे प्रॉपर कळेल. एंटर %d एलिमेंट्स and %d is for n into n. ठीक आहे, त्याच्यानंतर दोन फॉर लूप लागणार. वन डायमेन्शनल ला वन फॉर लूप रिक्वायर्ड होतं बिकॉज वन डायमेन्शनल मध्ये ओनली वन इंडेक्स होती. नाउ टू डायमेन्शनल मध्ये देयर आर टू इंडेक्सेस, वन फॉर रो and another is column. So we have to use the nested for loop. Outside is for row and inside is for column. Okay, सो आउटसाइड लूप 1 पासून कुठपर्यंत जाणार, नंबर ऑफ रोज पर्यंत जाणार, म्हणजे m पर्यंत, बिकॉज आउटसाइड लूप इज ऑलवेज फॉर द रो. ओके, आणि जे इनसाइड लूप आहे ते 1 पासून कुठपर्यंत जाणार, नंबर ऑफ, बिकॉज इनसाइड लूप कॉलम साठी असतो, सो नंबर ऑफ कॉलम्स पर्यंत जाणार म्हणजे n j++. ओके, आणि हियर scanf %d %. आता हा 2 डायमेन्शनल अरे आहे, सो पहिल्यांदा रो आणि दुसऱ्यांदा कॉलम, बस एवढंच. ठीक आहे, सो पहिल्यांदा आपण हे ट्रेस करू आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. ओके, सो आता आपण हे बघा, आता हे इनिशियलायझेशन झालं. सो आता a of 10 10 ने तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ रोज किती होतील 10 आणि नंबर ऑफ कॉलम्स 10, म्हणजे 0 to 9 रोज आणि 0 to 9 कॉलम. ओके, IJMN. ओके, सो त्यातलं आपण मेमरी अलोकेशन फक्त आपल्याला केवढे रोज पाहिजे आणि कॉलम्स पाहिजे तेच काढू. ओके, सो स्क्रीनवर डिस्प्ले होईल एंटर नंबर ऑफ रोज, सपोज तुम्ही टाकले 2. ओके, अँड एंटर नंबर ऑफ कॉलम, सपोज तुम्ही टाकले 3. ओके, सो आता A साठी मेमरी अलोकेशन कसं होणार बघा, 2 रोज अँड 3 कॉलम्स. 2 रोज 0, सॉरी आता 1 1, बिकॉज आता आपण आता 0 to 9 आहे त्यातले आपण 2
रोज आणि 3 कॉलम यूज करतोय. सो आपण इथे 1 पासून इंडेक्स घेऊयात. हे 1 कंपाईल टाइम साठी आपल्याकडे नो ऑप्शन असतो, बिकॉज कंपायलरच तो ऑटोमॅटिकली 0 नी स्टार्ट करतो इंडेक्स. बट रन टाइम मध्ये वी हॅव ऑप्शन बिकॉज वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट दिस कोड. ओके, युजर इम्प्लिमेंट करतो कोड. सो युजर कडे ऑप्शन आहे की तो 1 पासून इंडेक्स सुरू करेल. ओके, सो हे मेमरी अलोकेशन झालं ए 2 डायमेन्शनल अरेज अकॉर्डिंग टू आवर रोज आणि कॉलम्स. ओके, नाउ एम स्क्रीन वर डिस्प्ले होईल एंटर %d एलिमेंट्स. तर तुम्ही एम किती टाकलाय 2 आणि हे किती टाकले 3. सो 2 × 3. सो तुम्हाला किती एलिमेंट्स टाकायचे आहेत 1 2 3 4 5 6. सो स्क्रीन वर डिस्प्ले होईल एंटर 6 एलिमेंट्स. ओके, %d च्या तिथे m × n म्हणजे 6 एलिमेंट्स. ओके, नाउ बघा आय किती होईल 1 होईल. आय किती होईल 1 होईल, किंवा मी इथे वरती असं लिहिते आय किती होईल 1 येईल. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू m. m किती आहे, m आहे 2 आणि n आहे 3. ओके, सो m किती आहे 1 आहे, आय किती आहे 1 आहे आणि m किती आहे 2 आहे. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. नाउ जे मध्ये आलो. आता जोपर्यंत जे लूप फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आय कडे येणार नाही. वी हॅव ऑलरेडी सीन दिस टाइप ऑफ एक्झाम्पल. ओके, नाउ जे किती झाला 1 झाला, n किती आहे 3 आहे. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू आहे. ओके, सो तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ आय जे म्हणजे 1 1 ला जाणार. सपोज मी टाकले 5, कुठे गेलं 1 1 ला गेलं. ओके, त्याच्यानंतर जे किती होणार 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. लूप मध्ये आले. नाउ तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, आय तर 1च आहे आणि जे 2 आहे. सो ए ऑफ 1 2 मध्ये जाणार. सो ए ऑफ 1 आणि 2 इथे जाणार. सपोज मी टाकलं 8. ओके, नेक्स्ट टाइम जे किती होणार 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. जी तुम्ही व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ आय 1च आहे आणि जे 3 1 3 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 9. ओके, नेक्स्ट टाइम जे किती होणार 4 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 बिकॉज m इज 3 कंडिशन फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो. नाउ आय किती होणार 2 होणार. म्हणजे जेव्हा आपला आय चेंज होतो तेव्हा आपण न्यू रो कडे येतो. ओके, सो आता तुम्हाला बघा जसं मी सांगितलं होतं की रो वाईज तुम्हाला एलिमेंट्स टाकावे लागतात. की मी पहिले 5 टाकला, नंतर 8 टाकलं, नंतर 9. तर पहिले 5 इथे जाणार 8 इथे जाणार असं होत नाही. रो वाईजच एलिमेंट्स पुढे जातात. ओके, त्याच्यानंतर I2 झाला म्हणजे आता रो चेंज होणार. ओके, नाउ जे परत किती होणार 1 होणार. आपण बघितलेलं या टाइपचे एक्झाम्पल. जे परत झालं 1 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ I2 आहे आणि जे 1 ए ऑफ 2 1 मध्ये जाणार. ए ऑफ 2 आणि 1. ए ऑफ 2 1 काय झाला, सपोज मी टाकला तर इथे 10. ए ऑफ 2 1 काय टाकलं, सपोज 10 टाकलं. नेक्स्ट टाइम जे जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत आपण आय कडे जाणार नाही. नाउ आय जे किती झाला 2 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, आय पण 2 आहे जे पण 2 आहे. ए ऑफ 2 2 मध्ये. ए ऑफ 2 2 मध्ये. सपोज आता मी टाकलं 50. नेक्स्ट टाइम जे किती होणार 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 2 3 मध्ये जाणार बिकॉज आय 2 जे 3. ए ऑफ 2 3 मध्ये 2 3 मध्ये. सपोज मी इथे स्कॅन केलं 80. ओके, नेक्स्ट टाइम जे 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 कंडिशन फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो, नंतर आय कडे आलो. आय 2 होता तर आय किती झाला 3 झाला. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू m किती आहे 2. नाउ दिस कंडिशन इज ऑल्सो फॉल्स बिकॉज आपण नंबर ऑफ रोज 2 दिलेले आणि 2 रोजचे एलिमेंट्स टाकून झाले. सो आय लूप पण कंप्लीट आता नेक्स्ट ला आलं. सो ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या कुठे गेल्या, मेन मेमरी मध्ये गेल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, मेन मेमरी मधून ॲरे प्रिंट करायचा आहे. ओके, सो आता आपण बघूया नेक्स्ट स्टेप टू प्रिंट. हाऊ टू प्रिंट. ओके, सो बघा प्रिंट करण्यासाठी आता मी हे रफ करते. तुम्हाला मी हे प्रोग्राम करून देणार आहे. सो तुम्ही तिथे पण राईट डाऊन करू शकता. सो या मेन मेमरी मध्ये व्हॅल्यू घेतल्या. जसं आपण 1 डायमेन्शनलचं जे रन टाइम इनिशियलायझेशन केलं स्कॅनएफ नी एका फॉर लूप मध्ये स्कॅनएफ नी. सो प्रिंट पण आपण तसंच करायचं सेम एलिमेंट्स इन मॅट्रिक्स प्रिंट करण्यासाठी. सो आपण असं लिहूयात ए मॅट्रिक्स बिकॉज आपण ए नेम दिलेला आहे व्हेरिएबलला. ओके, इथे स्लॅश इन दिलं तरी चालेल. नाउ जे तुम्ही स्कॅन करण्यासाठी लूप यूज केले तेच यूज करायचं आहे. फक्त स्कॅनएफच्या ऐवजी प्रिंटएफ. सेम लूप जसं आपण 1 डायमेन्शनल मध्ये पण प्रिंट आणि स्कॅन करण्यासाठी एकच लूप यूज करतो तसंच फक्त स्कॅनएफच्या ऐवजी प्रिंटएफ. ओके, आता बघा हे मेमरी मध्ये गेलं. सो जर आपण इथे
किंवा आपण विदाउट फॉर्मॅटिंग जस्ट प्रिंट स्कॅनच्या ऐवजी प्रिंटफ करून दाखवते तुम्हाला कसं डिस्प्ले होतं, देन आपण चेंजेस करू. लूप तर सेम येणार आहे. हे जे लूप आय लूप कम्प्लीट, गेट ch आणि प्रोग्राम कम्प्लीट. ओके, नाव बघा आता तर सेमच होणार आहे. परत आय किती होईल, 1 होईल. ओके, जे किती होईल, 1 होईल. आणि प्रिंट काय होईल, ए ऑफ 1 1 ची व्हॅल्यू, बिकॉज आपण स्कॅन करताना काय टाकलेली, ए ऑफ 1 1 ची व्हॅल्यू 5, तर 5 डिस्प्ले होईल. नंतर जे 2 होईल. ओके, नंतर जे 2 होईल, नंतर प्रिंट काय होईल, आय इथे टिक केलेले बघा, I1 J2. सो ए ऑफ 1 2 ची व्हॅल्यू प्रिंट होईल. दॅट इज ए, म्हणजे स्कॅन करताना पण रो वाईज स्कॅन होता आणि प्रिंट करताना पण रो वाईज. ओके, ए ऑफ 1 2 म्हणजेच काय प्रिंट होईल, 8 प्रिंट होईल. ओके, त्याच्यानंतर जे किती होईल, 3 होईल. एन तर 3 जे आपला सो कंडिशन ट्रू आहे. सो ए ऑफ 1 3 ची व्हॅल्यू, बिकॉज I1 आणि J3, ए ऑफ 1 3 मध्ये काय आहे, ए ऑफ 1 3 मध्ये काय 9. सो 9 प्रिंट होईल स्क्रीनवर. नंतर जे किती होईल, 4 होईल. मग ही कंडिशन फॉल्स होईल. मग नंतर तुम्ही आय कडे येणार. सो I1 होता, सो आता आय किती होणार, 2 होणार. जे परत किती होणार, 1 होणार. सो प्रिंट काय होणार, 2 1 ची व्हॅल्यू, I2 J1. सो ए ऑफ 2 1 मध्ये आपण काय स्कॅन केलं, 10. सो 10 प्रिंट होणार. नंतर जे ची व्हॅल्यू 2 होणार. सो ए ऑफ 2 2, आय पण 2 आणि जे पण 2. ए ऑफ 2 2 म्हणजे काय, 15 प्रिंट होणार. नंतर जे 3 होणार. ए ऑफ 2 3 ची व्हॅल्यू म्हणजे 18 प्रिंट होणार. नंतर जे 4 होणार. नाउ जे लूपची कंडिशन फॉल्स, 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3, कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो, जे लूपच्या नंतर आय कडे आलो, आय किती होणार, 3 होणार. नाउ एम ची व्हॅल्यू 2 आहे. नाउ 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2, ही पण कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो म्हणजे व्हॅल्यू काय झाली, स्क्रीनवरती प्रिंट झाली. ओके, सो आता आपण पहिल्यांदा हा प्रोग्राम करू. मग मी तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण विदाउट फॉर्मॅटिंग, जसं फॉर लूप आहे स्कॅनएफचं, तसंच ऍज इट इज आपण यूज केलं. फक्त स्कॅनएफ रिप्लेस केलं प्रिंटएफ नी, तर कसं डिस्प्ले होतंय ते बघू आपण. मग नंतर तुम्हाला चेंजेस सांगते. सो दिस इज अ प्रोग्राम फॉर इनिशियलायझेशन ऑफ अ 2 डायमेन्शनल ॲरे. पहिल्यांदा ह्याला सेव्ह करून घ्या. .c. नाव बघा, हॅश इन्क्लूड std स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट h. ओके, त्याच्यानंतर void main int main, आपण देव cpp यूज करतोय. ओके, त्याच्यानंतर रिटर्न 0 लागतं आपल्याला. ठीक आहे, नाऊ आता एक ॲरे डिक्लेअर करू, बट नाऊ दिस टाइम इज 2 डायमेन्शनल ॲरे. एक इंडेक्स रो साठी, एक कॉलम साठी, एक नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स. ओके, नाउ प्रिंटफ एंटर रोज अँड कॉलम्स. ओके, एकाच प्रिंटफ स्कॅनएफ मध्ये करते. देन स्कॅनएफ %d, आता दोन्ही स्कॅन करतोय. सो 2%d, 1 रो आणि नंतर कॉलम. ओके, नाउ प्रिंटफ रो आणि कॉलम झाल्यानंतर एंटर %d एलिमेंट्स. ओके, आणि %d कशासाठी, %d कशासाठी, m into n, म्हणजे जेवढी तुम्ही रो आणि कॉलमची साईज दिली असेल तेवढे एलिमेंट्स तुम्ही टाकणार. ओके, नाउ 1 लूप फॉर रोज आणि 1 फॉर कॉलम्स. इनसाइड ऑलवेज इज फॉर नंबर ऑफ कॉलम्स. आणि इथे काय करायचं, स्कॅनएफ %d. स्कॅनएफ करताना आपण कधीच फॉर्मॅटिंग करत नाही. मीन्स नो स्पेस, नो /t, नो /n, a of I j. ओके, हे एलिमेंट्स टाकून झाले. नाउ आपण प्रिंट करूयात. Same for loop, I is equal to 1, I is less than or equal to mi plus plus. For j is equal to 1, j is less than or equal to nj plus plus. Only replace scanf by printf %d, comma a of I
जे आणि प्रिंटएफ करताना आपण एम्परसँड लिहित नाही. ओके, सो हा झालाय आपला प्रोग्राम. सेव्ह केलेला, देन एक्झिक्यूट, कंपाईल अँड रन. मेमरी अलोकेशन कळालं की कोणताही ॲरेचा प्रोग्राम तुम्हाला इझी जातो एक्सप्लेन करण्यासाठी. ओके, and memory again I am saying memory allocation is most important. Scanf extra झाले ते एंटर नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही टाकू शकता. सपोज मी सेम लिहिते 2 रोज अँड 3 कॉलम्स. ओके, सो आलं बघा एंटर 6 एलिमेंट. बिकॉज आता आपल्याला कळलं पाहिजे की नेमके आपल्याला किती एलिमेंट्स टाकायचे. सो आपले जर रोज 2 आहे आणि 3 जर कॉलम आहे, सो टोटल 6 एलिमेंट्स. ओके, सो पहिले 3 ऑलवेज कुठे जाणार, फर्स्ट रो मध्ये जाणार आणि सेकंड 3 सेकंड रो मध्ये, बिकॉज आपले कॉलम 3 आहे. सो फर्स्ट 3 फर्स्ट रो मध्ये, जेवढे कॉलम्स तेवढे एलिमेंट्स फर्स्ट रो मध्ये जाणार. ओके, सो तुम्ही तसे एलिमेंट्स टाकून घ्या. 6 एलिमेंट्स आपल्याला टाकायचे आहेत. झाले 6. एंटर केलं. बघा आता मॅट्रिक्स कशी प्रिंट झाली की एलिमेंट जे टाकलेले आहेत ते आलेत बरोबर, पण मॅट्रिक्स फॉर्मॅट प्रिंट झालाय का, नाही. सो स्कॅन आपलं प्रॉपर झालंय, फक्त प्रिंट करताना आता आपल्याला थोडंसं फॉर्मॅटिंग करावं लागेल. सो इच रो मध्ये स्पेस येण्यासाठी, इच रो मधल्या एलिमेंट्स मध्ये स्पेस येण्यासाठी /t लिहिलं. त्याच्यानंतर रो चेंज होतो जेव्हा आपला आय कडे जातो आपण परत, सो तेव्हा मी /n लिहिलं की न्यू रोच्या व्हॅल्यू न्यू रो वरती डिस्प्ले होण्यासाठी. ओके, सो आता ह्याला सेव्ह करते. कंपाईल अँड रन. नाव बघा आता सपोज मी 3 रोज आणि 2 कॉलम्स दिले किंवा 3 रोज आणि 3 कॉलम्स दिले. सो टोटल यू हॅव टू एंटर 9 एलिमेंट्स. ओके, सो 1 2 3 4 5 6 7 8 9, टोटल 9 एलिमेंट्स. बघा आता आलं बरोबर. सो पहिले 3 जे आहेत ते बरोबर कुठे गेले बघा, फर्स्ट रो ला गेले बघा, 4 6 8. सो /t दिल्यामुळं इच रो मध्ये जे एलिमेंट्स आहे त्याच्यामध्ये स्पेस आली. /n दिल्यामुळं न्यू रो 1 लाईन आला. आता हे जे पहिले 3 जे आहेत तेच का गेले फर्स्ट रो ला, बिकॉज आपले कॉलम्स पण किती आहेत, 3 आहेत. ओके, त्याच्यानंतर 1 9 5 कुठे गेले, सेकंड रो ला गेले बघा. ओके, त्याच्यानंतर 3 7 6 कुठे गेले, थर्ड रो ला गेले. ओके, नाव बघा आता कंपाईल अँड रन. सपोज आता 4 रोज आणि 2 कॉलम्स. ओके, सो टोटल किती एलिमेंट्स टाकावे लागतील, 4 × 2 8. ओके, सो इच रो मध्ये किती एलिमेंट्स आहेत, जेवढे कॉलम नंबर आहे. सो कॉलम किती आहे, 2. सो इच रो मध्ये किती एलिमेंट्स असतील, 2. असे आपल्याला 4 रोज टाकायचे. सो टोटल 8 एलिमेंट्स टाकायचे. सो 1 2 3 4 5 6 7 8. बघा आता, सो पहिले जे 2 आहेत ते बरोबर फर्स्ट रो ला जाणार, बिकॉज अवर कॉलम इज 2. सो फर्स्ट 2 एलिमेंट्स फर्स्ट रो ला, नेक्स्ट टू सेकंड रो ला, नेक्स्ट टू थर्ड रो ला आणि नेक्स्ट टू फोर्थ रो ला. लक्षात, ठीक आहे. सो हे झालं तुमचं 1 डायमेन्शनल ॲरेचं इनिशियलायझेशन आणि जस्ट हाऊ टू डिस्प्ले द 2 डायमेन्शनल ॲरे. ओके, सो 2 डायमेन्शनल ॲरे डिस्प्ले करण्यासाठी /t द्यायचा आहे या स्पेस साठी, एका रो मधल्या एलिमेंटची मधली स्पेस. ओके, आणि /n द्यायचा आहे जो न्यू रो आहे तो इच टाइम न्यू लाईन ला येण्यासाठी. ओके, ठीक आहे. तर हे झालं तुमचं स्कॅनिंग 1 डायमेन्शनल ॲरे अँड 2 डायमेन्शनल ॲरे. ओके, नाऊ नेक्स्ट आहे
now the programs on two dimensional array. So जास्त प्रोग्राम्स नाही बघा, जे मॅट्रिसेस चे प्रोग्राम्स आहेत ना तेच तुम्हाला घ्यायचे आहेत. ओके, सो जर तुमचं M3 मधलं जर मॅट्रिसेस झाले नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. मी जे प्रोग्राम्स घेणार आहे ते मी आधी प्रॉपर मॅथमॅटिकल वेनी ते कसे सॉल्व करायचं ते सांगणार आहे आणि मग नंतर आपण त्याचा प्रोग्राम करणार आहे. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला बघा जास्त प्रोग्राम नाही बघायचे. सो फर्स्ट जो प्रोग्राम आहे तो आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर आपलं एक झालेलं आहे टू स्कॅन टू इनिशियलाइज द टू डायमेन्शनल मॅट्रिक्स अँड डिस्प्ले. ओके, आता सेकंड जो प्रोग्राम आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, हा एक बघायचा आहे आपल्याला. मॅट्रिक्स मीन्स टू डायमेन्शनल, ज्याला रो आणि कॉलम असतात दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स. ओके, नाउ नेक्स्ट आहे ऍडिशन ऑफ मॅट्रिसेस. दोन मॅट्रिक्सची ऍडिशन. ओके, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन ऑफ अ मॅट्रिसेस, आणि फोर्थ आहे मल्टिप्लिकेशन. सो एवढे 4 प्रोग्राम्स आपल्याला बघायचे आहेत. सो आज आपण ट्रान्सपोज बघूयात आणि मग नेक्स्ट लेक्चरला हे 3 बघूयात, बिकॉज हे 3 इंटर रिलेटेड आहे, सेम टाइपचं लॉजिक आहे. सो फक्त हे आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आज बघूयात. ओके, त्याच्यानंतर मॅट्रिक्सचे जे प्रोग्राम आहेत ते एकदम इझी आहेत बघा, काहीच अवघड नाहीयेत. फक्त तुम्हाला स्कॅन आणि डिस्प्ले कसं करायचं ते आलं की जस्ट लॉजिक टाकलं की तुमचा प्रोग्राम आला. ओके, सो फर्स्ट आता मी तुम्हाला सांगते व्हॉट इज अ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ओके, सपोज आता जर माझ्याकडे ए मॅट्रिक्स आहे. ओके, आणि ए मॅट्रिक्स मध्ये हे एलिमेंट्स आहेत 5 6 3 2 4 9. ओके, I have A matrix. Okay, and it contains 2 rows and 3 columns. This is first row, this is second row, first column, second column, third column. Okay, so याचा ट्रान्सपोज कसा असतो बघा. सपोज मी A डॅश रिप्रेझेंट ट्रान्सपोज. सो ट्रान्सपोज काय करतो बघा, जो फर्स्ट रो आहे ना, फर्स्ट रो तो फर्स्ट कॉलमला आणतो. म्हणजे फर्स्ट रो चे एलिमेंट फर्स्ट कॉलमला येणार, म्हणजे 5 6 3. ओके, त्याच्यानंतर सेकंड रो चे जे एलिमेंट्स आहेत ते सेकंड कॉलमला. बघा, आलं का लक्षात? काय सांगितलं की फर्स्ट रो चे जे एलिमेंट्स आहेत ते फर्स्ट कॉलमला येणार आणि सेकंड रो चे जे एलिमेंट्स आहेत ते सेकंड कॉलमला येणार. ओके, त्याच्यानंतर सपोज आता माझ्याकडे हे मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 5 6 8 9 10 फॉर एक्झाम्पल. ओके, सो हा फर्स्ट रो, हा सेकंड रो, हा थर्ड रो, हा फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. सो याचा ट्रान्सपोज काय येणार, सेम वे. फर्स्ट रो ला जे एलिमेंट्स असतील ते फर्स्ट कॉलमला येणार, सेकंड रो ला जे एलिमेंट्स असतील ते सेकंड कॉलमला येणार आणि थर्ड रो ला जे एलिमेंट्स असतील हे थर्ड कॉलमला येणार. ओके, सो दिस इज अ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. म्हणजेच काय की जर मी आता 2 डायमेन्शनल अरेला हे इनपुट दिलं तर माझं आउटपुट हे पाहिजे. इनपुट दिलं तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स हे आउटपुट पाहिजे. ओके, सो हे आपल्याला करायचं आहे. सो रो जो आहे तो कॉलम होतो आणि जो कॉलम आहे तो रो होतो, किंवा सिंपल वे मध्ये जे रो असतील ते 1 बाय 1 कॉलम्स होतात. आलं का लक्षात? ठीक आहे, नाउ स्टार्ट विथ अ प्रोग्राम. सो आता आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. सो फर्स्ट तर आपल्याला मॅट्रिक्स तर घ्यावं लागेल. ओके, सो आपला जो कोड आहे तो सेम आहे बघा. एक मॅट्रिक्स घ्यायचा आहे 10 by 10, number of rows, number of columns I and J. ओके, त्याच्यानंतर printf. मॅट्रिक्स जोपर्यंत आपण स्कॅन करतो आणि प्रिंट करतोय बघा, हा इथपर्यंतचा कोड सेम आहे या प्रोग्रामचा सुद्धा. ओके, जसं आपण 1 डायमेन्शनल अरे मध्ये ऑल प्रोग्राम मध्ये आपल्याला अरे n स्कॅन करायचो, आपण अरे स्कॅन करायचो आणि अरे प्रिंट करायचो, ते सेम होतं. सेम मॅट्रिक्स मध्ये पण तसं. सो एंटर रोज अँड कॉलम्स. त्याच्यानंतर स्कॅनिफ %d %m %n. ओके, त्याच्यानंतर प्रिंटफ. नाव किती एलिमेंट्स टाकायचे आपल्याला, एंटर %d एलिमेंट्स. ओके, जेवढे रोज आणि जेवढे कॉलम्स आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन. ओके, नाव 2 फॉर लूप. फर्स्ट फॉर लूप m टाइम्स, बिकॉज आपले नंबर ऑफ रोज m आहेत, आणि सेकंड j टाइम्स. ओके, त्याच्यानंतर स्कॅनिफ %d
ampersand a of ij. ओके, तर हे आपण सेम घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण प्रिंट पण करूयात पहिल्यांदा बिफोर ट्रान्सपोज अँड आफ्टर ट्रान्सपोज. ओके, सो ए मॅट्रिक्स जी आपण घेतलेली आहे ते ऍज इट इज, टू डायमेन्शनल ॲरेला मॅट्रिक्स सुद्धा म्हणतात बघा. सो जो ऍज इट इज आपण प्रिंट करून घेऊ. सो जे आपण स्कॅनएफला लूप यूज केलं तेच इथे पण यूज करणार आहे, जे की मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि फक्त इथे स्लॅश टी द्यायचं बिकॉज वन रो मध्ये एलिमेंट्स मध्ये स्पेस येण्यासाठी, नाहीतर ते जॉईन होऊन येतात एलिमेंट्स. आणि न्यू रो साठी स्लॅश. ओके, तर हे आपल्या इथपर्यंत मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता मेन आपला ट्रान्सपोजचा कोड. सो याच्यानंतर आता मी प्रिंटफ लिहिते ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ओके, नाउ सेम फॉर लूप टाकायचा आहे, फक्त एकच चेंज होणार आहे बघा प्रिंटफ मध्ये. तो काय आहे ते सांगते मी तुम्हाला. हे सेम लिहायचं आहे. प्रिंटफ पण आपण मॅट्रिक्सच करतोय. सो %d/t %d/t आणि इथे फक्त आय जे च्या ऐवजी जे आय करायचं बस, बाकी काही फरक नाही. नंतर इथं आपला स्लॅश आहे. हे सगळं सेम. ओके, फक्त आपण पहिले काय करतो, जी रो आहे ती कॉलमला डिस्प्ले करतो ना. सो इथे जे आय कॉलम आधी घ्यायचा आणि नंतर रो घ्यायचा. जे आय जे नॉर्मल मॅट्रिक्स प्रिंट करण्यासाठी रो वाईज आणि हे जे आय कॉलम वाईज. ओके, सो आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सो मी आता इकडची साईड रफ करते. आता हे तुम्हाला माहिती आहे की आपण नंबर ऑफ रोज सपोज 2 आणि नंबर ऑफ कॉलम्स पण 2 घेऊ. एन ची व्हॅल्यू 2, एन ची व्हॅल्यू 2. त्याच्यानंतर आपण 4 एलिमेंट्स टाकणार. तर हे तुम्हाला माहिती आहे कसं होणार आहे ते एक्सप्लेन. सो बघा, ह्याच्या आधी जस्ट आपण स्कॅन एम आणि एन केलेलं होतं. सो एम ची व्हॅल्यू सपोज मी 2 केली आणि एन ची पण 2च केली बिकॉज मला 2x2 चा मॅट्रिक्स पाहिजे, रो आणि कॉलम. ओके, सो आता इथे तुम्हाला माहिती आहे एंटर एम इंटू एन म्हणजे टोटल एंटर 4 एलिमेंट्स. ओके, सो आता इथे काय होणार. सो पहिल्यांदा आपण हे साठी आपण रो आणि कॉलम किती घेतले, 2 किती घेतले, 2. सो हा 1 2 1 2. ओके, सो आय किती होणार आपला 1 होणार. ओके, परत एकदा एक्सप्लेन करते बिकॉज आपण फर्स्ट टाइम करतोय. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. ओके, सो आतमध्ये आलो लूप मध्ये, जे ची व्हॅल्यू पण 1 झाली, इथे एन पण 2 आहे. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 ही पण कंडिशन ट्रू. नाउ जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 1 1 बिकॉज आय पण 1 आहे जे पण 1 आहे. सो ए ऑफ 1 1 पोझिशनला जाणार. सपोज मी 8 टाकली. ओके, नेक्स्ट टाइम जे किती होणार, 2 होणार. 2 is less than or equal to 2 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 1 2 ला जाणार. ओके, ए काय 1 आणि जे काय 2. सो ए ऑफ 1 2 ला जाणार. सपोज मी टाकलं 6. ओके, नाउ नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट टाइम जे किती होणार, 3 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज जे 3 आहे आणि एन किती आहे, 2 आहे. सो 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू कंडिशन फॉल्स. जे लूपच्या बाहेर आलो. नाउ आय किती होता, 1 होता, तो आता आय 2 झाला. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन किती आहे, 2 आहे, कंडिशन ट्रू आहे. जे परत किती होणार, 1 होणार. ओके, सेम आपण प्रिव्हियसला जसं एक्सप्लेन केलं तसंच. सो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार, ए ऑफ आय 2 आहे आणि जे 1 आहे. सो ए ऑफ 2 1 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 9. नेक्स्ट टाइम जे आलं 2. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 2 2 मध्ये जाणार बिकॉज आय 2 जे 2. ए ऑफ 2 2 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 5. ओके, नेक्स्ट टाइम जे 3 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. इथे आलो, आय पण 3 होणार. नाउ दिस कंडिशन इज ऑल्सो फॉल्स बिकॉज नंबर ऑफ रोज पण 2च आहे. नाउ इथे आलो, प्रिंट ए मॅट्रिक्स स्क्रीनवर डिस्प्ले होईल. आय परत 1 होणार, जे किती होणार, 1 होणार. प्रिंट काय होणार, ए ऑफ 1 1 म्हणजे स्क्रीनवर काय प्रिंट होणार, 8 6 9 5. ओके, आता हे तुम्हाला माहिती आहे. ओके, नाउ आता आपण मेन आपलं जे ट्रान्सपोज आहे ते बघूयात. सो आपण एंटर काय केलं, मॅट्रिक्स 8 6 9 5. नाउ आता आपलं डिस्प्ले कसं झालं पाहिजे सांगा. 8 6 9 5 आहे ना. सो आपलं डिस्प्ले कसं झालं पाहिजे, जो रो आहे तो कॉलमला आला पाहिजे. म्हणजे फायनल मॅट्रिक्स कसं झालं पाहिजे, 8 6 9 5. जो फर्स्ट रो आहे तो
तो फर्स्ट कॉलमला आला बघा आणि जो सेकंड रो आहे तो सेकंड कॉलमला आला. सो आपलं रिझल्ट फायनल मॅट्रिक्स ट्रान्सपोज कसा डिस्प्ले झाला पाहिजे 8965. ओके, आता होतोय का बघू आपण. ओके, सो आता इथे घेते आय जे. सो I1 ओके 1 इज लेस दॅन और इक्वल टू m. तर लक्षात घ्या इथे जे आणि आय printf स्लॅश m आणि देन आपला आय कंप्लीट. ओके, सो हे सेम आहे फक्त इथे आय जे च्या ऐवजी जे आहे. ओके, नाउ m आणि n किती आहे 2 2 आहे. सो 2 2 टाइम्स होणार आहे. सो 1 इज लेस दॅन और इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. इथे आलो जे परत किती झाला 1 झाला. 1 इज लेस दॅन और इक्वल टू n कंडिशन ट्रू. नाउ बघा हे आपलं इनपुट असेल तर हे आपलं ट्रान्सपोज आउटपुट पाहिजे. होतंय का बघू आपण. सो प्रिंट काय होणार a ऑफ जे आय. तर जे आणि आय दोन्ही पण 1 1 आहे. सो प्रिंट काय होणार a ऑफ 1 1. सो 8 a ऑफ 1 1 मध्ये काय आहे 8 आहे. सो 8 प्रिंट झालं. ओके, हे इकडं असं व्हॅल्यू पाहिजे. मी सर्कल केला म्हणजे प्रिंट झाला. अजून प्रिंट झालेलं नाहीये 965. फक्त बरोबर आता ह्याच पोझिशनला झालं की आपल्या बरोबर ट्रान्सपोज आलं. ओके, किंवा नेक्स्ट आता बघा जे किती होणार 2 होणार. 2 इज लेस दॅन इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. काय प्रिंट होणार a ऑफ J2 आणि I किती आहे 1 आहे. सो J ऑफ A ऑफ 2 1 ची व्हॅल्यू. सो हे आपलं इनपुट आहे ना. सो A ऑफ 2 1 मध्ये काय आहे 9. सो 9 प्रिंट झालं. ओके, स्लॅश टी आहे म्हणजे आपण एकाच लाईनला न्यू रोला आलेलो नाही. नेक्स्ट टाइम जे किती होणार 3 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. लूपच्या बाहेर आलो स्लॅश n म्हणजे न्यू लाईनला लाईन आली. आता जे प्रिंट होईल ते न्यू लाईनला होईल. नंतर आय किती होणार 2 होणार. जे परत 1 होणार. नाउ प्रिंट काय होणार जे आय म्हणजे जे आधी आणि नंतर आय म्हणजे a ऑफ 1 2. काय प्रिंट होणार a ऑफ 1 2. सो a ऑफ हे आपलं इनपुट आहे. a ऑफ 1 2 मध्ये काय होतं 6. सो 6 प्रिंट झालं न्यू रोला. ओके, नेक्स्ट टाइम जे 2 झाला. 2 इज लेस दॅन और इक्वल टू 2 कंडिशन ट्रू. आता काय प्रिंट होणार a ऑफ 2 2. जे पण 2 आहे आणि आय पण 2 आहे. सो a ऑफ 2 2 पोझिशनला काय होतं 5. सो 5 प्रिंट झाला. नेक्स्ट टाइम जे 3 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. लूपच्या बाहेर आलो आय पण 3 झाला. नाउ 3 पण कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो न्यू लाईनला आय लूपच्या पण बाहेर आलो. सो आपलं हे इनपुट होतं आणि आउटपुट कसं आलं 8965. ओके, सो हे झालं आपलं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. जी रो ची व्हॅल्यू आहे ती कॉलमला येणार आणि ज्या कॉलमच्या व्हॅल्यूज आहेत त्या रोला येणार. ओके, सो आपण करून बघूयात आता. न्यू सोर्स 5 ट्रान्सपोज डॉट सी. ओके, नाउ एकदा टाइप करते परत म्हणजे तुमच्या लक्षात येतील लूप कसे आहेत ते. सेव्ह ॲज केलेलं नाहीये मी म्हणजे आधीचा कोड कॉपी केलेला नाहीये. तुमच्या प्रॉपर लक्षात येईल. सो a ऑफ m, n, I, j. ओके, नाउ printf enter number of rows and columns. scanf 2 times %d बिकॉज आपण दोन व्हॅल्यू स्कॅन करणार आहे. m नंबर ऑफ रोज साठी आणि n नंबर ऑफ कॉलम साठी. नाउ एंटर करणार मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट. सो एंटर %d elements. So it depends on the number of rows and columns. Okay, for I is equal to 1, I is less than or equal to m, I plus plus. For j is equal to 1, j is less than or equal to m, j plus plus. Okay, आता हे ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. नाउ इथे आपण स्कॅनइफ करणार ampersand a of स्कॅन झालं. नाउ आपण ट्रान्सपोजच्या आधी आपली जी ओरिजिनल मॅट्रिक्स आहे ते प्रिंट करू. ओके, सो a मॅट्रिक्स for I is equal to 1, I is less than or equal to m, I plus plus. जसं आपण प्रिव्हियस प्रोग्रामला केलेलं m, j plus plus.
प्रिंटएफ करताना मॅट्रिक्स फॉर्म मध्ये डिस्प्ले करण्यासाठी ते स्लॅश टी द्यायचं, ए ऑफ आय जे. ओके, त्याच्यानंतर जे लूप झाल्यानंतर न्यू रो स्टार्ट होण्याच्या आधी स्लॅश एन मीन्स न्यू व्हॅल्यू विल बी प्रिंटेड ऑन अ न्यू रो. ओके, नाउ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. सो ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स again same for loop. printf इथे पण सेम स्लॅश टी, फक्त ए ऑफ आय जे च्या ऐवजी जे आय बस. लक्षात. आणि इथे न्यू लाईनला रो साठी स्लॅश, देन रिटर्न 0. ओके, सेव्ह करा आणि एकदा कंपाईल अँड रन. बघा आता एंटर नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. ओके, सो 3 रोज आणि 3 कॉलम्स घेतले सपोज मी. सो 9 एलिमेंट्स आय हॅव टू एंटर. 4 5 6 7 8 and 9. सेम घेतले तरी चालेल, काहीच हरकत नाही. ओके, आता एंटर केलं बघा. सो मी नॉर्मल जे केलेले, सो 3 कॉलम्स आहेत ना, सो फर्स्ट 3 एलिमेंट्स फर्स्ट रो ला गेले बघा, 5 6 7 ला गेले. ओके, नेक्स्ट 3 जे एलिमेंट्स आहेत ते सेकंड रो ला गेले, आपले ओरिजिनल मॅट्रिक्स 3 8 1. ओके, त्याच्यानंतर 2 5 4 जे आहे ते थर्ड रो ला गेले. ओके, हे झाले आपली ट्रान्सपोज. सॉरी, ओरिजिनल मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज मध्ये काय होणार की जे फर्स्ट रो चे एलिमेंट आहे 5 6 7 ते आपल्याला फर्स्ट कॉलमला पाहिजे. 5 6 7 आलं का. त्याच्यानंतर सेकंड रो चा जो 3 8 1 आहे, सेकंड रो ना तो कुठे पाहिजे, तो सेकंड कॉलमला पाहिजे. सो 3 8 1 सेकंड कॉलम. ओके, त्याच्यानंतर 2 5 4 थर्ड रो आहे, सो तो कुठे पाहिजे, थर्ड कॉलमला पाहिजे. आलं का लक्षात. ठीक आहे, तर हे झाले आपले ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. इझी आहे बघा. लूप पण सेम आहे सगळं, फक्त जे ए ऑफ आय जे च्या ऐवजी ए ऑफ जे आय पाहिजे, जे आय प्रिंट होणार. ओके, सो तुम्ही एक मॅट्रिक्स घ्या फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये काही एलिमेंट्स टाका आणि त्याचा ट्रान्सपोज बरोबर हे जे लूप आहे हे त्याच्यावरती अप्लाय करून बघा. लास्ट लूप हे. ओके, वरती रो नंबर कॉलम नंबर द्यायचे आणि मग नंतर हे लूप ट्रॅव्हर्स करून बघा, तुम्हाला बरोबर ओरिजिनल मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मिळेल. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण ऍडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेसचे 3 प्रोग्राम्स बघणार. देन आपलं 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल ॲरे कंप्लीट होईल. देन नेक्स्ट लेक्चरला आपण कॅरेक्टर ॲरे स्ट्रिंग स्टार्ट करूयात. ओके, सो आपला जो फ्लो आहे, जो स्पीड आहे त्या स्पीडने जाऊया. आपल्याला काही फास्ट आपण शिकवणार नाही, इच अँड एव्हरीथिंग मी डिटेल मध्ये तुमची घेणार आहे. ओके, सो कॉलेजमध्ये किती सुरू आहे, काय सुरू आहे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, आपल्याकडे भरपूर टाइम आहे. ठीक आहे, सो प्रॉपर फक्त तुम्ही स्टडी करताय की आज जर मी 2 डायमेन्शनल पॉइंट स्टडी केलेला आहे, सो मला ते 2 डायमेन्शनल ॲरे वर जर मला कोणताही जरी कन्सेप्ट विचारली तरी ती मला प्रॉपर यायला पाहिजे. असं तुम्ही स्टडी करायचं आहे. ठीक आहे, नाउ नेक्स्ट लेक्चरला वी विल स्टडी द addition, subtraction and multiplication of a matrices.